अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर घराच्या बाहेर पडताना आपलं काम व्हावं किंवा सकाळी जेव्हा आपण आपल्या कामासाठी जातो ते काम सक्सेस व्हावं असं सगळ्यांना वाटत असतं. नेहमी कमेंट्स येतात की ताई, मी ज्या कामासाठी चालली आहे त्याच्यात मला यश मिळू दे, मी ज्या एक्झामसाठी चालली आहे त्याच्यामध्ये मला यश मिळू दे, किंवा जी काही बोलणी करण्यासाठी मी चालली आहे, मग ती कुठली पण असो, त्याच्यामध्ये मला यश येऊ दे, अशा बऱ्याच कमेंट्स आलेल्या असतात. सगळ्यात महत्त्वाचं, कुठलंही काम करण्याच्या आधी किंवा कुठलंही काम करायला जाण्याच्या आधी किंवा काम असो वा नसो, जेव्हा तुम्ही रोज घराच्या बाहेर पडत असता तेव्हा काही गोष्टी असतात ज्या आपण करायला पाहिजे. तुम्ही त्या करता का? मला आवर्जून सांगा. भले तुम्ही शाळेत जाणार आहात, भलेही तुम्ही कुठेतरी जॉबला जाणार आहात, भले तुम्ही ऑफिसला जाणार आहात, रोज घरातून बाहेर पडण्याच्या आधी आपल्या देवांना नमस्कार करायचा असतो. कोण करतं सांगा? स्वामींना मुजरा करायचा असतो. कोण करतं सांगा? मुजरा करायचा असतो. महाराजांना म्हणायचं असतं की महाराज, मी ज्या कामासाठी चाललो आहे, हे लहान पोरांपासून मोठ्यांपर्यंत ती सवय लावली पाहिजे की मुलं जरी शाळेत जाणार आहात त्यांना आधी देवाच्या पाया पडायला लावायचं, रोज न चुकता. कधीतरी असं होतं की नाही विसरून गेलं. आता तुम्ही म्हणाल ते आमच्या घरात असं कोणी करत नाही, आमच्याही घरात कोणी करत नव्हतं, पण ती सवय मी लावली आहे. इव्हन तुमचे मिस्टर जरी, त्यांनाही ती सवय लावा की तुम्ही ऑफिसला जाणार असेल तर देवाच्या पाया पडा. देवाच्या पाया पडल्यावर महाराजांना मुजरा करा. मुजरा केल्यावर, आता जे स्वामी भक्त आहे ते रोज आपण मुजरा केल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही, मला माहिती आहे, पण जे नाही करत त्यांच्यासाठी सांगते. पहिलं तर काय की आपल्याला महाराजांना मुजरा करायचा असतो. जो काही अंगारा असतो तिथे आपल्याला लावलेला असतो, ठेवलेला असतो, रोज तो अंगारा आपल्या मस्तकावर लावायचा असतो, आपल्या कपाळी तो अंगारा लावायचा असतो. अंगारा लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका. ते एक सुरक्षा कवच असतं आपल्यासाठी. तुम्ही रोज, आपण म्हणतो ताई की म्हणजे अर्थात अगरबत्त्या रोज लावतो, अगरबत्त्या घेतानाही चांगल्या घ्या, कारण कधी कधी ते लावलं की असं पटकन आपण आपल्या तोंडातही ते घालतो. तर ती अगरबत्ती घेताना तेवढी चांगली अगरबत्ती असणे तेवढंच महत्त्वाचं असतं. असो, तर ती अगरबत्ती, आपण जो भस्म आहे, जो अंगार आहे, तो आपल्या डोक्याला लावायचा असतो, आपल्या कपाळी लावायचा असतो. त्याच्याबरोबर घरात आई वडील असेल, लहान मुलं असतील तर त्यांना सांगायचं की आपल्या आई वडिलांच्या पाया पडा, हे त्यांना शिकवायचं असतं. आता मी तुम्हाला माझ्यावरनं सांगते, रोज म्हणजे कधी कधी मी जागी असते, म्हणजे रोज मीच जागी असते, कधी कधी आरोहीचे पप्पा झोपलेले असतात, तर तिचं रोज आहे की शाळेत जाण्याच्या आधी ती महाराजांचं दर्शन घेते आणि अर्थात ती माझ्या पायात पडते. कधी कधी असं होतं की नाही पडलं तर, कारण व्हॅनवाले येताना तिला पटकन जावं लागतं, पण महाराजांच्या पाया पडल्याशिवाय ती कधी जात नाही. पण तुमच्याकडे पण सांगते, एक शिस्त लावली पाहिजे की आई वडिलांच्या पाया, कितीही मोठा असो तो, वयाने असो, मानाने असो, किती पण असो, देवांच्या पाया पडायचं, आई वडिलांच्या पाया पडायचं आणि नंतर घराच्या बाहेर पाऊल ठेवायचं. त्या घराच्या बाहेर पाऊल ठेवण्याच्या वेळेस काय करायचं तर ते तुम्हाला सांगते. त्याच्या पण आधी तुम्ही जेव्हा देवाच्या पाया पडता तेव्हा आपल्या घरात म्हणजे आपल्या घरात पितर असतात बघा, पितृदेवता, घरात मृत व्यक्तींचे फोटो असतात. आता कोणाची आई गेलेली आहे, कोणाचे वडील गेलेले आहे, अशा वेळेस पण तुम्ही त्यांच्या पाया पडायचं असतं. काही जण फोटो जवळ जाऊन नतमस्तक व्हायचं असतं. तुम्ही हे करून बघा. आमच्या घरात पण मी तुम्हाला जसं सांगितलं, कोणालाच ती सवय नव्हती. मिस्टरांना ती सवय मी लावली. आता ऑफिसला जाण्याच्या आधी महाराजांचं नाव असतं, महाराजांना ते मुजराने करत, तुम्हाला खरं सांगते. हात जोडता, कुळदेवीचं नाव घेता, दत्त महाराजांचं नाव घेता, गणपती बाप्पा, सगळ्या देवांचं नाव घेता, महाराजांचं नाव घेता, स्वामींचं पण नाव घेता बरोबर. आणि आमचे सासरे, म्हणजे माझे सासरे आहे, त्यांच्या पण फोटोच्या पाया पडता. आणि आरोही जागी असेल तर मग तिला भेटता, किंवा स्वामी जागा असेल तर त्याला भेटता आणि मग ते जाता. पण घराच्या बाहेर जेव्हा तुम्ही बाहेर जाता, पाऊल टाकता, तेव्हा तुम्हाला एक काम करायचं आहे. तुम्हाला खरं सांगते, हे असतं बरं का, घराच्या बाहेर जाण्याच्या आधी उजवा पाऊल टाकायचा असतो. आता इतकी गडबड असते ताई, आमच्या लक्षात नाही राहत, पण याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. हे खूप मोठा उपाय आहे, कधीतरी नक्की सांगेल. घराच्या बाहेर पडताना उजवा पाऊल टाकायचं असतं. उजवा पाऊल तुम्ही आधी टाकायचं असतं. उजवा पाऊल टाकताना नारायण 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 हे 3 शब्द बोलायचे असतात. नारायण नारायण नारायण. भगवान श्री हरी विष्णूंचं नाव घ्यायचं असतं. सगळ्यांचा आशीर्वाद घेतो आपण, घराच्या बाहेर पडतो आणि भगवान श्री हरी विष्णूंचं नाव घेत असतो. तुम्हाला माहिती आहे की ब्रह्मा विष्णू महेश, ब्रह्मदेवाने या सृष्टीची, म्हणजे ब्रह्मदेवाने आपल्याला जन्म दिलेला आहे, सृष्टीची उत्पत्ती केली आहे.
सगळ्यांचं जिवंत असेपर्यंत सगळ्यांचा लेखाजोखा हा भगवान विष्णूंकडे असतो आणि मृत आपलं सुखरूप आपल्याला ही प्राप्ती मिळावी, सुखरूप मरण यावं, कुठलीही बाधा नाही येऊ किंवा म्हणतो ना की मृत्यू लोकाचा प्रवास हा भगवान शंकरांकडे असतो. म्हणून घराच्या बाहेर पडताना नारायण 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 हे न बोलता विसरायचं. आता मी असं नाही म्हणणार बरं का की तुम्ही काहीतरी महत्वाचं काम करणार आहात मग लगेच फरक पडेल, नाही. ह्या गोष्टी आत्मसात करायला तर आधी तुम्हाला टाइम लागेल, ती शिस्त लावायला आधी तुम्हाला टाइम लागेल. घराच्या बाहेर उजवा पाऊल टाकताना आता आपली एक चौकट असते ज्याला आपण उमरा म्हणतो. कधीच उमऱ्यावर पाऊल ठेवायचं नाही, पाय कोणीच ठेवत नाही, मला माहिती आहे. उमरा जेव्हा ओलांडतो, बाहेर जातो आपण, तेव्हा नारायण 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 असं बोलायचं आणि मग पाय टाकायचं का नाही. पाऊल जेव्हा टाकतो, आता समजा मी माझा पाऊल टाकते आहे तर पाऊल टाकतानाच नारायण 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 असं बोलायचं, समजलं. नाही तर तुम्ही म्हणाल की ते आधी नारायण नारायण बोलायचं का नंतर पाऊल टाकायचं का, नाही. आधी आधी आपल्याला काय करायचं आहे, पाऊल टाकायचं आहे. पाऊल जेव्हा आपण ज्याला उमरा ओलांडणं म्हणतो, तर तो ओलांडताना नारायण 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 असं बोलायचं आणि मग उमरा ओलांडायचा. बघा, तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात यश मिळेल. आणि खरं सांगते, जो प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो ना, त्याच्यासोबत देव असतात. आज न उद्या त्याला त्याच्या कष्टाचं फळ मिळत असतं, पण त्या देवाची साथ असणं, त्या ब्रह्मांडाची साथ असणं आपल्यासोबत हे तेवढंच महत्वाचं असतं. खूप कष्ट करता प्रत्येक माणूस प्रामाणिकपणे कष्ट करत असतो, पण त्या कष्टाला पण नशिबाची साथ असणं तेवढंच महत्वाचं असतं. जे फक्त आपण जेव्हा अध्यात्मात येतो ना, तेव्हाच आपल्याला जे आत्मीय सुख मिळतं, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुख शोधत असतो ना आपलं, ते फक्त त्याच्यामुळे मिळतं. म्हणून आजपासून घराच्या बाहेर पडताना नारायण नारायण नारायण. भले पहाटे निघणार म्हणजे जाणार, तुम्ही कामावर जाणार. आता पहाटे कामावर जाणार तर अर्थात देवपूजा वगैरे केलेली नसेल. बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की ताई देवपूजा केलेली नाही आम्ही, तरी आपण पाया पडायचं का. असं काही नाही, तुम्ही पाया कधी पण पडू शकता, देवाचं दर्शन तुम्ही कधी पण करू शकता. आणि तुम्हाला सांगते, प्रवासाला जाणार आहात, कुठेही जाणार आहात, देवाला म्हणायचं, महाराजांना, महाराज मी प्रवासाला चाललो आहे, तुम्ही माझ्यासोबत आहे. आणि खरंच महाराज आपल्यासोबत असतं, त्यांना आव्हान करायचं असतं. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, तुम्ही प्रवासाला जाणार असेल कुठे, आता समजा मला अक्कलकोटला जायचं आहे, लांबचा प्रवास आहे, किंवा मला अजून कुठेतरी जायचं आहे, तर मी काय करेन, महाराजांसमोर नारळ खडी साखर ठेवेल, त्यांना मुजरा करेल, त्यांना मी सांगेल, महाराज मी चालली आहे, माझ्या घराकडे पण तुम्ही लक्ष द्या आणि माझ्यासोबत तुम्ही चला. बघा, कधीही अपघात होणार नाहीये. घरातून गेलेला माणूस सुखरूप घरात येईल, हे तेवढं खरं आहे. तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की अनुभव येईल. आणि मग नंतर त्या नारळाचं काय करायचं, अर्थात ते केंद्रात, मठात, मंदिरात जाऊन तुम्ही ठेवू शकता, किंवा तुम्ही केंद्रात जाऊन पण ती सेवा रुजू करायची की महाराज मी अक्कलकोटला चालली आहे, तुम्ही माझ्यासोबत राहा, तुम्ही माझ्यासोबत चला. कुठल्याही, कारण आपण बऱ्याच वेळा बघतो किंवा देवाच्या स्थानी गेले आहे किंवा इकडे गेले आहे, त्यांची गाडी हे झालं ते झालं, बरेच अपघात आपण ऐकत असतो. तुम्ही असं करून बघा, सगळे सुखरूप राहतील, सगळं चांगलं होईल. आणि नारायण 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 हे 3 शब्द रोज घराच्या बाहेर पडताना बोलायचं. आता एकदाच बोलायचं का दोनदाच बोलायचं का, एकदा तुम्ही घराच्या बाहेर पडले ऑफिससाठी मग बोला. आता तुम्ही भाजीपाला घ्यायला जाणार असेल तेव्हा बोलणार, तर हे चुकीचं आहे. भाजीपाला, दूध, मुलीला खाली सोडवायला जायचं तेव्हा नाही बोलायचं. तुम्ही ऑफिसला चालले आहात, काहीतरी महत्वाचं कामाला चालले आहात, तेव्हा तुम्ही नारायण नारायण होते. थोडक्यात काय, दिवसातून एकदाच घराच्या बाहेर पडणार तुम्ही, मग ते कुठे पण जाणार असो तुम्ही, नारायण 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 बोलायचं. मग परत काय नारायण 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 बोलायचं नाही. दिवसाची सुरुवात जेव्हा घराचा उमरा ओलांडून करता तेव्हाच तुम्हाला नारायण 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 बोलायचं आहे. तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओचे थांबवते. शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.